बॉयलर. सो हा स्मिथ हार्ट्समॅन बॉयलर आपण म्हणलो होतो की हा पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो दिस इज अ स्मिथ हार्ट्समॅन बॉयलर. मी सांगितलं याच्यामध्ये 2 सर्किट वापरलेले आहे. हे तुम्हाला दिसतंय बघा, इथं प्रायमरी सर्किट आहे आणि दिस इज अ सेकंडरी सर्किट. सो प्रायमरी सर्किट कुठून सुरू होतं आणि कुठून संपतं ते मी सांगतो. सगळ्यात पहिले आपण सेकंडरी सर्किट बघू. सेकंडरी सर्किटला काय म्हणलेलं आहे, हॉट वेल. म्हणजे इथे एक गरम पाण्याची किंवा नॉर्मल वॉटरची एक विहीर आहे, हॉट वेल. या हॉट वेल मधून काय केलं जातं, या फीड पंपनी हे जे वॉटर आहे हे सर्क्युलेट केलं जातं. आता हे वॉटर इथून सर्क्युलेट केल्यामुळं याला नॉर्मलशी हीट मिळणार आहे. हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला, या बॉक्समध्ये या ट्यूबच्या बाहेर जे वॉटर दाखवलेलं आहे यांनी काय होणार आहे, या वॉटरला हीट मिळणार आहे आणि हे हॉट फीड वॉटर कुठे जाणार आहे, इव्हॅपोरेटर किंवा स्टीम जनरेटर मध्ये जाणार आहे. ओके, हॉट फीड वॉटर तिथं जाणार आहे. आता स्टीम जनरेटर मध्ये गेल्यामुळं इथून जी येणारी स्टीम आहे बघा, ही जी येणारी स्टीम आहे, या स्टीम मुळे त्याला पुन्हा एकदा हीट मिळते. इथं ऑलरेडी हीट झालेलंच आहे आणि इथं पुन्हा एकदा हीट मिळते. म्हणजे यापेक्षा हे हाय टेम्परेचरला जातं आणि म्हणूनच ग्रॅव्हिटीने पुन्हा त्याला या फ्री हीटरमध्ये पाठवलं जातं, जिथं ते या त्याच्यामधल्याच आलेल्या ट्यूबमधल्या आलेल्या वॉटरला हीट करायला वापरतात. म्हणजे हेच वॉटर आहे, हे सर्क्युलेट करून आपण पुन्हा इथे स्टोअर करून परत यालाच हीट करायला वापरतो. ओके, आणि फायनली हे वॉटर ड्रम मध्ये स्टोअर होतं, हॉट फीड वॉटर. आणि हेच हॉट फीड वॉटर कुठे जातं, प्रायमरी इव्हॅपोरेटरला जातो. दिस इज कॉल्ड ॲज सेकंडरी सर्किट. परत लक्ष द्या काय, इथे हॉट वेल आहे, हॉट वेल मधून नॉर्मल टेम्परेचरचं वॉटर इथे प्री हिटरला जातं. इथे काय बनतं, ते हॉट फीड वॉटर बनतं. इथून इव्हॅपोरेटर मध्ये किंवा स्टीम जनरेटर मध्ये जातं, तिथं त्याचं टेम्परेचर आणखीन वाढतं. त्याच्यानंतर ते खाली येतं. खाली आल्यानंतर त्याची जी हीट आहे ही या ट्यूबला देतं आणि जेवढं हीट राहिली आहे त्या टेम्परेचरचं फीड वॉटर हे कुठं जातं, कंबशन चेंबरकडे किंवा प्रायमरी इव्हॅपोरेटरला जातं. याला म्हणतात सेकंडरी सर्किट. आता प्रायमरी सर्किट कुठून सुरू होतं, तेव्हा हे फीड वॉटर कुठे जातं, इव्हॅपोरेटरला जातं. ओके, इव्हॅपोरेटरला गेल्यानंतर काय होतं, इव्हॅपोरेटरला गेल्यानंतर आता याचं नावच काय आहे, इव्हॅपोरेटर. म्हणजे ते वॉटरला काय करतं, इव्हॅपोरेट करतं. सो फायनली इथे काय होतंय, स्टीम तयार होते. ओके, स्टीम तयार झाली. ही स्टीम जी आहे, आता ही स्टीम वरती कशी सर्क्युलेट होती, तर बाय नॅचरल सर्क्युलेशन. नॅचरल सर्क्युलेशन म्हणजे काय, जसं जसं टेम्परेचर वाढेल, मी तुम्हाला सांगितले थर्मोसायफॉन सर्क्युलेशन, त्याची डेन्सिटी काय होणार, कमी होणार. आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळं हे प्रायमरी सेपरेटर म्हणजे वॉटर पार्टिकल्स काढून टाकले जातात त्याच्यातून. आणि हे वॉटर पार्टिकल्स पुन्हा जे काही रिमूव्ह केलेले मॉइश्चर किंवा वॉटर पार्टिकल आहे हे परत काय केले जातात, नॉन रिटर्न वॉलनी या वॉटर लाईनला पाठवले जातात आणि ते परत इव्हॅपोरेशन होऊन परत स्टीम जी आहे ही या इव्हॅपोरेशन चेंबरमध्ये जाते. ओके, इथं आपण बघितले की इथून वॉटर येतं, इथून स्टीम येते. वॉटर जे आहे ते ड्रम मध्ये स्टोअर केलेलं आहे, बरोबर. इथं तुम्ही जर बघितलं या पद्धतीने आहे, वॉटर जे आहे हे ड्रम मध्ये स्टोअर केलेलं आहे आणि स्टीम जे आहे ही स्टीम इथे एस्केप होते आणि इथून ही स्टीम वॉटरला हीट देऊन पुन्हा एकदा अशा पद्धतीने त्याचा पाथ चेंज करते. ओके, सो हीट जी आहे स्टीमची ही कशाला युटिलाइज केली जाते, तर या येणाऱ्या वॉटरला हीट करण्यासाठी. ओके, सो इथं ही स्टीम बनली, ही स्टीम तयार झाली. आता ही स्टीम काय करणार आहे, इथं टेम्परेचर दिल्यामुळे त्याचं थोडंसं टेम्परेचर पुन्हा डाऊन होणार आहे. त्याच्यामुळे आता
ही पुन्हा आपण हॉट फ्ल्यू गॅसेसच्या पाथमधून सुपर हिटरमधून पास केली की त्या स्टीमचं प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही पण सॅच्युरेशन टेम्परेचरच्या पुढे जाईल आणि सुपर हिटेड स्टीम फायनली टर्बाईनला किंवा प्राईम मूव्हर जे काही ऍप्लिकेशन असेल त्या ऍप्लिकेशनला पुढे जाणार आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी सर्किट. प्रायमरी सर्किटमध्ये काय काय येतं? हॉट फीड वॉटर इव्हॅपोरेटरमध्ये, इव्हॅपोरेटरमधून प्रायमरी सेपरेटरमधून सेकंडरी किंवा इव्हॅपोरेटर और स्टीम जनरेटर. या स्टीम जनरेटरमध्ये स्टीम जाते, इथं थोडीशी हीट लूज केल्यानंतर पुढे इथे सुपर हिटेड स्टीम मध्ये कन्व्हर्जन होते आणि फायनली टर्बाईनकडे जाते. सो या इथपासून तर इथपर्यंतच्या सर्किटला काय म्हणतात? प्रायमरी सर्किट म्हणतात. आणि त्याच्या आधीचं जे फीड वॉटरचं सर्किट आहे, कुठून? हॉट वेल पासून. हे जे आहे हॉट वेल पासून तर इव्हॅपोरेटर पर्यंत जे फीड वॉटर येतं त्या फीड वॉटरच्या सर्किटला सेकंडरी सर्किट म्हणतात. ओके, आणि आता याच्यामध्ये एक झालं म्हणजे प्रायमरी सर्किट झालं, सेकंडरी सर्किट झालं. आणखीन काय काय दिसतं याच्यामध्ये? आता कंबशन चेंबर आहे, या कंबशन चेंबरला लागणारा एअर हा इथून येतो आणि आता याच्या पुढे पाईपलाईन दाखवलेली नाहीये, मे बी अशी पाईपलाईन आहे आणि ती पाईपलाईननी जो एअर आहे तो एअर प्री हीटरमध्ये हीट करून ऑलरेडी हीट झालेला एअर, हॉट एअर आपण कंबशन चेंबरला पाठवतो, म्हणजे हीट सप्लाईड आपल्याला कमी लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, कंबशन चेंबरमधून तयार होणारे हॉट फ्ल्यू गॅसेस हे अशा पद्धतीने ट्रॅव्हल करून फायनली चिमनी थ्रू ॲटमॉस्फिअरला एस्केप होणार आहे. ओके, सो दिस इज द वर्किंग ऑफ स्किमिट हार्टमॅन बॉयलर. याच्यामध्ये महत्वाचे 2 पार्ट आहे, परत लक्षात ठेवा, सेकंडरी सर्किट आणि प्रायमरी सर्किट. सेकंडरी सर्किट इज रिलेटेड टू वॉटर, फीड वॉटर, आणि प्रायमरी सर्किट इज मोर रिलेटेड टू स्टीम. हे जर लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहील. आणि उरलेलं सर्किट कसलं आहे? हॉट फ्ल्यू गॅसेसचं. तर या 3 पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं तर हे समजायला सोपं जाईल. सेकंडरी आणि प्रायमरी सर्किटनुसार तुम्ही जर त्याला लक्षात ठेवलं तर तुमच्या हा लक्षात राहायला काही अडचण येणार नाही असं मला वाटतंय. ओके, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस टाईप ऑफ बॉयलर? या टाईपच्या बॉयलरमध्ये ॲडव्हान्टेज काय आहे तर तुम्हाला जे लागणारं म्हणजे स्टीमची जी मुवमेंट आहे, मागच्या याच्यामध्ये तुम्ही पाहिलं स्टीम ऑपरेट करायला सुद्धा, स्टीम सर्क्युलेट करायला सुद्धा पंपची गरज पडते. याच्यामध्ये काय केलंय, याच्यामध्ये नॅचरल सर्क्युलेशननी इथून इथपर्यंत स्टीम सर्क्युलेट केली, तशीच इथून पुढं सुद्धा नॅचरल सर्क्युलेशन वापरले. म्हणजे स्टीमचं सर्क्युलेशन पूर्णपणे नॅचरल आहे. नॅचरल सर्क्युलेशन वापरून हाय प्रेशर स्टीम या बॉयलरमध्ये तयार केलेली आहे. ओके, दिस इज द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग दिस टाईप ऑफ बॉयलर. आणि या टाईपचे जो बॉयलर आहे हा मोर दॅन 250 बार, 250 बार प्रेशरपेक्षा जास्त प्रेशरची स्टीम तयार करू शकतो. हा सेकंड ॲडव्हान्टेज आहे. ओके, सो हे जे आहे हे सगळे आपण टाईप ऑफ बॉयलर बघितले. बघा, मी एकदा फास्ट रिवाइज करतो फक्त कोणकोणते बॉयलर आपण बघितले. दिस आर कॉल्ड ॲज हाय प्रेशर बॉयलर. हे सगळे हाय प्रेशर बॉयलर ॲडव्हान्टेज झाले. पहिला लेमॉन्ट बॉयलर पाहिला, बेन्सॉन बॉयलर, लोएफ्लर बॉयलर, वेलॉक्स बॉयलर, रॅमसिन बॉयलर आणि स्मिट हार्टमॅन बॉयलर. 6 टाईप ऑफ बॉयलर टोटल. ओके, सो हा एक टाईप झाला या चॅप्टर मधला. आता पुढचा जो टाईप आहे तो आहे फ्लुइडाइज्ड बेड कंबशन बॉयलर, किंवा याचा जो पहिला शब्द घेतला FBC असं पण म्हणतात, FBC बॉयलर. असं डायरेक्ट विचारू शकतात, एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ FBC बॉयलर. सो व्हॉट डू यू मीन बाय FBC? फ्लुइडाइज्ड बेड कंबशन बॉयलर. आता बाकी याच्यामध्ये जे कंबशन होतं त्या कंबशन मध्ये डिफरन्स केलेला आहे. आता आधीचे जे बॉयलर आहेत त्या सगळ्या बॉयलरमध्ये आणि या बॉयलरमध्ये मेजर डिफरन्स जो आहे तो हा आहे की या फ्युएल जे फीड करतो आपण ते फ्युएल, आधीचे जे बॉयलर आपण 6 हाय प्रेशर बॉयलर पाहिले
याच्यामध्ये कोणता आता याच्यामध्ये कोलच वापरला जातो मेनली, पण कोल वापरताना आधीच्या बॉयलरमध्ये बघा हा शब्द तुम्हाला गेलेला असेल, पल्वराइज्ड कोल. पल्वराइज्ड कोल. व्हॉट डू यू मीन बाय पल्वराइज्ड कोल? पल्वरायझेशन ऑफ कोल म्हणजे काय? त्याची भुकटी करून, ग्राइंडिंग करायची कोळशाची आणि काहीतरी मायक्रॉन मध्ये एकदम बारीक पार्टिकल होईल एवढी बारीक भुकटी करून त्याला फीड करायचं, याला म्हणतात पल्वराइज कोल. आणि म्हणजे याच्या आधीचे जे बॉयलर आहेत त्या सगळ्यांमध्ये काय लागायचा? पल्वराइज्ड कोल लागायचा बारीक. कारण मग कोल प्रोसेस करण्यासाठी आपल्याला आधीची एक सेपरेट प्रोसेस करावी लागायची. पण या टाईपच्या बॉयलरमध्ये काय आहे, पल्वराइज कोलची गरज नाही. आता सगळेच कोल पल्वरायझेशन होत नाही, त्याच्यामुळं बाकीच्या बॉयलरमध्ये आपल्याला लो ग्रेड आपण म्हणतो, लो ग्रेडचा जो कोल आहे जो इझिली अवेलेबल होतो आणि कमी कॉस्टमध्ये अवेलेबल राहतो, तो आपल्याला बाकीच्या बॉयलरमध्ये वापरता येत नव्हता. पण याच्यामध्ये तो सुद्धा वापरता येतो, कारण आपल्याला याच्यामध्ये पल्वराइज्ड कोल सप्लाय करायला पाहिजेच अशी काही आवश्यकता नाही. केलं तर आणखीन चांगलं आहे, पण त्याची काही गरज येत नाही. तर याचं कारण याच्या वर्किंग प्रिन्सिपल मध्ये आहे. ती भुकटी कशी तयार होती? तर आता बघा, इथे फ्युएल आणि डोमोलाइट दोन्ही एकत्र सोडले जातात. ओके, आता याचं वर्किंग प्रिन्सिपल बघू आपण. व्हॉट डू यू मीन बाय फ्लुइडाइज्ड बेड? आता बेड म्हणजे काय? बेड म्हणजे अशी प्लेट की ज्याच्यावरती फ्युएल ठेवलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो? बेड म्हणतो. कुठल्याही कंबशन चेंबरचा त्याच्यामध्ये फ्युएल आपण प्लेस करतो, त्याला बेड म्हणतात. आणि व्हॉट इज फ्लुइडाइज्ड बेड? फ्लुइड म्हणजे काय? फ्लुइडला नेहमी काय असते? मुवमेंट असते. फ्लुइडला एक पर्टिक्युलर काय असते? मुवमेंट असते. तर त्या मुवमेंटनुसार तो इथे काय होणार? मूव्ह होणार, त्याला म्हणतात फ्लुइडाइज्ड बेड. मग तो मूव्ह कसा होतो? तर याच्यासाठी हे बघा, इथं ही जी डिस्ट्रीब्युटर प्लेट प्लेस केलेली आहे. आता डिस्ट्रीब्युटर प्लेसला मध्ये 3 ठिकाणी स्लॉट आहे. हा इथं एक स्लॉट दिसतोय तुम्हाला, इथं एक स्लॉट दिसतोय आणि इथं एक स्लॉट दिसतोय. तर या डिस्ट्रीब्युशन प्लेटच्या वरती आपण इनिशियली अशा या डिस्ट्रीब्युशन प्लेट आहेत, या डिस्ट्रीब्युशन प्लेटच्या वरती आपण इथं काय केलेलं असतं? इथे फ्युएल किंवा कोल जे आहेत ते कोल इथे प्लेस केलेले असतं, म्हणजे वरून सोडल्यानंतर ते साधारणतः अशा याच्यामध्ये प्लेस होतात. मग आता नेक्स्ट काय केलं जातं? नेक्स्ट जो आहे, डिस्ट्रीब्युटर प्लेटच्या जो स्लॉट आहे, या स्लॉट मधून एअर पास केला जातो, हाय प्रेशर एअर. आता हाय प्रेशर एअर जेव्हा पास होईल, काय होणार आहे? याच्यामध्ये जो भुकटीतला कोळसा वगैरे याच्यावरती ठेवलेला कोळसा आहे, हा काय होईल? एका स्ट्रीम लाईन मध्ये फ्लो. पहिले काय होईल? टर्ब्युलंट म्हणजे कसंही मिक्सचर होईल. आता आणखीन एक सांगतो, हे तुम्हाला सर्क्युलर जे दिसतंय, या वॉटर ट्यूब आहे. म्हणजे आपण समोरून बघतोय त्याला, आणि तुम्ही जर साईडनी बघितलं तर तुम्हाला या अशा टाईपच्या ट्यूब दिसतील. पण या आपण समोरून बघितल्यामुळे आपल्याला त्या काय दिसत आहेत? क्रॉस सेक्शन बघतोय आपण, त्याच्यामुळे या काय दिसत आहेत? सर्क्युलर दिसतात. या सगळ्या सर्क्युलर काय वॉटर ट्यूब आहेत. ओके, तर त्या वॉटर ट्यूब आहे आणि वॉटर ट्यूबच्या मध्ये हे सगळे असे काय होतात? रॅन्डमली मिक्स होतात. कशामुळं? हा हाय प्रेशर एअर याच्यावरती फोर्स केल्यामुळं. थोड्या वेळ काय होतं? हे मिक्सचर असंच रॅन्डमली काय होणार आहे? फिरत राहणार आहे. आणि एक थोडा वेळ झाल्यानंतर आफ्टर सर्टन टाइम काय होतं? जो टर्ब्युलंट फ्लो आहे तो एक स्ट्रीम लाईन फ्लो बनतो. म्हणजे जे काही हे फ्लुइड पार्टिकल आहे, हे याचे याच लाईनमध्ये, इथं असलेले या लाईनमध्ये, इथं असलेले या लाईनमध्ये, इथं असलेले या लाईनमध्ये, असे एका लाईनमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होती. जसं मिक्सरमध्ये होतं ना बघा, मिक्सरमध्ये असा गोल अशी छान फ्लो व्हायला सुरुवात होती. दॅट इज कॉल्ड एज फ्लुइडाइज्ड बेड. तो फ्लुइड प्रमाणे बिहेव करायला सुरुवात करतो. हे सॉलिड पार्टिकल आहे, बट सॉलिड पार्टिकल बिहेव्स लाईक ए फ्लुइड. ओके, मग याचा ऍडव्हान्टेज काय आहे? आधी ऍडव्हान्टेज आपण बघू, फ्लुइडाइज्ड बेडचा ऍडव्हान्टेज काय आहे ते आपण बघू. पण सगळ्यात पहिले काय लक्षात घ्यायला पाहिजे? व्हॉट डू मीन बाय फ्लुइडाइज्ड बेड? परत सांगतो, फ्युएल सप्लाय केल्यानंतर या डिस्ट्रीब्युशन प्लेटवर फ्युएल आलं, खालून हाय प्रेशर एअर पास केला. हाय प्रेशर एअर पास केल्यामुळं याचं टर्ब्युलंट मिक्सर तयार होतं. टर्ब्युलंट मिक्सिंग झाल्यामुळं हे पूर्ण बॉयलरच्या ड्रममध्ये पसरतात आणि थोडा वेळ झाल्यानंतर
हा जो फ्लो आहे हा बॅलन्स होतो आणि टर्ब्युलंट फ्लोचं कन्व्हर्जन एका स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये होतं. हे जे मिक्सर आहे हे असं राऊंड फिरायला लागतं, तेव्हा त्या मिक्सरला काय म्हणतात, फ्लुइडाइज्ड बेड असं म्हणतात. ओके, सो दॅट इज फ्लुइडाइज्ड बेड. काय होणार आहे, एका स्ट्रीम लाईन एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनी हे जर फिरत राहिलं तर याचं कंबशन ज्या वेळेस आपण करू, आतापर्यंत आपण कंबशन केलेलं नाहीये. फ्लुइडाइज्ड बेडचं कंबशन जेव्हा स्ट्रीम लाईन मध्ये आला आणि मग जर कंबशन केलं तर आधी काय व्हायचं, एखाद्या ट्यूबला खूप जास्त हीट मिळायची, खालच्या ट्यूबला खूप हिटिंग मिळायची आणि वरच्या ट्यूबला थोडीशी कमी हिटिंग मिळायची. आता इव्हन क्वांटिटी, बरोबर आहे, इव्हन क्वांटिटी सगळं स्ट्रीमलाईन फ्लो आल्यामुळं काय झालं, जी इव्हन क्वांटिटी आहे, सारखी क्वांटिटी प्रत्येक ट्यूबला मिळाली आणि जी काही हीट देणार आहे आपण, हीट दिल्यामुळं काय होणार आहे, एक कॉन्स्टंट टेम्परेचर सगळ्या ट्यूबला मिळणार आहे. सो व्हॉट विल द बेनिफिट ऑफ दिस कॉन्स्टंट टेम्परेचर? कॉन्स्टंट टेम्परेचर जर मिळालं त्याचं बेनिफिट काय होणार आहे, लक्षात घ्या. इथं आपण जास्त हिटिंग केली तर याचं जे टेम्परेचर आहे हे साधारण 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. ओके, 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि इथं जेव्हा याला जास्त हिटिंग दिली जाते, आधीच्या बॉयलरमध्ये सांगतोय मी, आधीच्या बॉयलरमध्ये याला 1500 डिग्री सेल्सिअस होतं आणि वरती जाईपर्यंत याला काय होतं, 200 ते 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट मिळते. ही अनइव्हन हिटिंग झाली, याच्यामुळे जी येणारी स्टीम आहे ही स्टीम मिक्स होता होता त्याचं टेम्परेचर सडनली ड्रॉप पण होऊ शकतं किंवा सेम पण राहू शकतं, आपण भरोसा नाही येत आहे. तर असं करण्यापेक्षा प्रत्येक याच्यातून जर कॉन्स्टंट टेम्परेचरची स्टीम आली तर आपल्याला द्यायला लागणारी जी हीट आहे किंवा जे मॅक्सिमम टेम्परेचर आहे बॉयलरचं हे कंट्रोलमध्ये येतं. आणि या टाईपच्या बॉयलरमध्ये आपण 800 to 900 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर मेंटेन करून आपण हाय प्रेशर बॉयलर ऑपरेट करू शकतो. स्टीमचं टेम्परेचर 800 ते 900 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहतं. तेच टेम्परेचर आपल्याला आधीच्या बॉयलरमध्ये किती करावं लागतं, नियर अराउंड 1500 डिग्री सेल्सिअस. कशामुळं, बिकॉज ऑफ याच्यामध्ये इव्हन हिटिंग होते आणि आधीच्या बॉयलरमध्ये अनइव्हन हिटिंग. आणि इव्हन हिटिंग होण्यासाठी काय लागतं आपल्याला, फ्लुइडाइज्ड बेड लागतं. ओके, आणखीन एक महत्वाचं आहे, आता या फ्युएल सोबत काय पास होतोय बघा, फ्युएल सोबत काय पास होतोय, डोलोमाइट हा एक आहे, त्याला लाईमस्टोन असं पण म्हणतात. लाईमस्टोन म्हणजे काय, थोडक्यात तर चुनखडी किंवा चुना आपण त्याला म्हणतो लाईमस्टोन. सो लाईमस्टोन जर त्याच्याबरोबर पाठवला तर काय होतं, मेजर प्रॉब्लेम काय बघा, बॉयलरचा मेजर प्रॉब्लेम तुम्ही बघता की ज्याचं जे इमिशन्स आहे, चिमनीमधून बाहेर पडणारे इमिशन्स, हे इमिशन्समुळं आपल्याला काय होतंय, पोल्युशनचा प्रॉब्लेम होतोय वगैरे सगळे. तर मेजरली याच्यामध्ये काय होतं, 2 टाईपचे हार्मफुल गॅसेस असतात. त्याच्यामधला सगळ्यात हार्मफुल गॅस म्हणजे असतो SO2, सल्फर डायऑक्साईड. हा सल्फर डायऑक्साईड विषारी असतो. आता हा सल्फर डायऑक्साईड डायरेक्ट ह्युमन बॉडीला पण हार्मफुल असतो. पण मग आता नेमकं याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड बरोबर काय केलं जातं, तर जेव्हा आपण डोलोमाइट किंवा आपण चुनखडी म्हणतो लाईमस्टोन, हा जेव्हा आपण सप्लाय करतो तेव्हा तो लाईमस्टोन डायरेक्टली फ्युएल मधल्या कशाशी रिॲक्ट होतो, सल्फर डायऑक्साईडशी. तर याचा जो फॉर्म्युला आहे लाईमस्टोनचा हा असतो CaCO3, त्यालाच कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात लाईमस्टोनला. सो वेन इट रिॲक्ट्स विथ SO2, सल्फर डायऑक्साईडशी रिॲक्ट होतो, तेव्हा आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला CaSO4 मिळतं आणि प्लस CO मिळतो. कार्बन मोनॉक्साईड आपल्याला बाहेर तर कार्बनचे प्रॉडक्ट मिळणारच आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण काय, आता SO2 जो बाहेर जाणार होता तो कशामध्ये कन्वर्ट झाला, आता कॅल्शियम सल्फेटमध्ये. व्हॉट इज कॅल्शियम सल्फेट? कॅल्शियम सल्फेट हे एक सॉलिड हे असतं, इमल्शन असतं, मळी, थोडक्यात मळीमध्ये कन्वर्ट झाला तो. गॅस बनून बाहेर जाण्यापेक्षा आपण त्याला काय केलं, फिजिकली कनेक्ट केलं मळीमध्ये आणि ते कंबशनच्या बेडवरती त्याची जी स्लाइटली जी काही स्लज आहे ती स्लज आपण नंतर काय करू शकतो, रिमूव्ह करून घेऊ शकतो. सो मेजर ॲडव्हान्टेज बाय युझिंग डोलोमाइट इज रिमूव्हल ऑफ SO2. SO2 काय होतो, इमिशन मधून पूर्णपणे रिमूव्ह होऊन जातो. ओके, दिस इज वन ॲडव्हान्टेज. आणि सेकंड ॲडव्हान्टेज, आपण 900 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन केल्यामुळं
काय होणार आहे, आता बघा जास्त टेम्परेचर जर झालं तर नायट्रोजन 1000 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं तर ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन पण बर्न व्हायला सुरुवात होती आणि मग त्याच्यामधून NOx म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड, NO2 NO3 नायट्रोजन ट्रायऑक्साईड, एक्स म्हणजे 1 2 3 4 किती पण हे तिथं तयार होऊ शकतात. सो 1000च्या कमी जर टेम्परेचर ठेवलं तर NOx तयार होणार नाही किंवा कमी तयार होतील. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द ऍडव्हान्टेज बाय युझिंग फ्लुइडाइज्ड बेड कंबशन बॉयलर. सो फ्लुइडाइज्ड बेड कंबशन म्हणजे काय, कंबशन बाय युझिंग फ्लुइडाइज्ड बेड. आणि फ्लुइडाइज्ड बेड म्हणजे काय, सो वेन वी सप्लाय a fuel into the boiler drum, it stores on distribution plate. So among the slot of distribution plate, high pressure air is supplied, which will cause the fuel to flow turbulently inside boiler drum initially. Okay, after some time it convert into streamline or laminar flow of a solid particle which behaves like a fluid. Okay, it converts into laminar flow of a solid particles which behaves like a fluid. So formation of bed is called as fluidized bed. And what are the advantages of fluidized bed? We will get constant heating, so lower temperature of steam, and due to lower temperature nitrogen oxides are reduced. Due to by using dolomites we can remove sulfur dioxide from the emission. आणि मेजर ॲडव्हान्टेज काय, जो काही फ्युएल लागणार आहे हा पल्वराइज फ्युएल लागणार नाहीये. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ फ्लुइडाइज्ड बेड कंबशन बॉयलर. ओके, नेक्स्ट वन, ॲडव्हान्टेजेस ऑफ FBC, दॅट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्लुइडाइज्ड बेड कंबशन बॉयलर. आत्ताच आपण बघितले वन बाय वन. नो नीड ऑफ पल्वराइज्ड कोल, आत्ताच सांगितलं पल्वराइज कोलची काही गरज नाहीये, भुकटी करून द्यायची गरज नाही, ऑटोमॅटिकच एअरमुळे त्याची भुकटी तयार होणार आहे. एनी ग्रेड ऑफ कोल कॅन बी युज्ड ॲज अ फ्युएल, कोणताही कोळसा आपण फ्युएल म्हणून वापरू शकतो. बाकीच्या बॉयलरमध्ये आपल्याला पर्टिक्युलर ग्रेडच लागतो आणि तो मिळवायचा असेल तर आपल्याला पैसे मोजावे लागतात जास्त. इफिशियन्सी ऑफ बॉयलर इम्प्रूव्ह, का बरं, कारण आउटपुट चांगलं मिळणार आहे, कमी हिटिंगमध्ये आपल्याला जास्त स्टीम मिळणार आहे. सो डेफिनेटली इफिशियन्सी ऑफ बॉयलर विल गेट इम्प्रूव्ड. डिसल्फरायझेशन, डिसल्फरायझेशन इज व्हॉट, रिमूव्हल ऑफ सल्फर, बरोबर. सल्फर डायऑक्साईड आपण काय करू शकतो, काय करतो याच्यामध्ये रिमूव्ह करतो डोलोमाइटच्या रिॲक्शनमुळे. NOx आर रिड्यूस, 900 डिग्री सेल्सिअसलाच टेम्परेचर असल्यामुळे नायट्रोजनचे ऑक्साइड्स जे आहेत ते पण रिड्यूस होतात. So these are the advantages of fluidized bed combustion boiler. ओके, याच्यामध्ये दोन टाईपचे बॉयलर आहेत FBC मध्ये. सो फर्स्ट वन इज सर्क्युलेटिंग फ्लुइडाइज्ड बेड कंबशन बॉयलर. सर्क्युलेटिंग फ्लुइडाइज्ड बेड कंबशन बॉयलर, CFBCB, याच्यावरूनच नाव दिलंय, सर्क्युलेटिंग फ्लुइडाइज्ड बेड कंबशन बॉयलर, CFBCB. आता याला सर्क्युलेटिंग का म्हणलेलं आहे, सी आता याच्यात बाकीचं स्टीम आहे. आता हे बघा, हा जो आहे हा बॉयलर ड्रम दिलेला आहे, याचं वर्किंग तेच राहणार आहे आपण जे मागं बघितलं ते. इथं एवढंच दाखवलंय, इथं एअर फॅन दाखवलाय, एअर फॅन मधून एअर कसा येणार तेवढं दाखवलेलं आहे, फक्त एअरचा फॅन वापरला इथं, जो आपल्याला ॲडिशनल इलेक्ट्रिसिटीने ऑपरेट करावं लागेल. ओके, आणि हे बघा इथे हे जे स्लॉट दिसतात हे स्लॉट कसले, डिस्ट्रीब्युशन प्लेटचे स्लॉट, ज्याच्या स्लॉट मधून एअर वरती पास होणार आहे. ग्रीड प्लेट दिसतीये किंवा डिस्ट्रीब्युशन प्लेट त्याला काही म्हणू शकतात. आणि इथं हे कोल अँड लाईमस्टोन फीड हॉपर, या हॉपर मधून काय होतं, या हॉपर मधून हळूहळू फ्युएल इथं सप्लाय केलं जातं. ठीक आहे, आता वर्किंग प्रिन्सिपल तर सेम आहे. जेव्हा एअर पास होतो याचा टर्ब्युलंट फ्लो तयार होईल, टर्ब्युलंट फ्लो नंतर पुन्हा स्ट्रीमलाईन फ्लो तयार होईल आणि फाईन त्याचं काय होईल, कंबशन होईल. आणि कंबशन झाल्यानंतर इथं ज्या काही वॉटर ट्यूब आहेत, वॉटर ट्यूबमध्ये
वॉटरचं हिटिंग होईल आणि फायनली स्टीम तयार होऊन इथं स्टीम ड्रमला कलेक्ट होईल. ओके, सो पुढचं वर्किंग आपल्याला महत्वाचं नाही, याच्यामध्ये हे महत्वाचं आहे. स्टीम तयार झाली. ओके, स्टीम तयार झाल्यानंतर जे काही बर्न पार्टिकल आहेत, बर्न पार्टिकल हे कुठं जातील, इथे सायक्लॉन डस्ट कलेक्टर नावाचा एक इलेमेंट आहे, कॉम्पोनंट आहे. हा सायक्लॉन डस्ट कलेक्टर काय करतो, याच्यामध्ये अनबर्न्ड पार्टिकल आहे. अनबर्न्ड पार्टिकल याचा अर्थ न जळालेले, अनबर्न पार्टिकल्स. ओके, न जळालेले जे पार्टिकल आहेत ते त्या सायक्लॉन डस्ट कलेक्टरमध्ये कलेक्ट केले जातात. आता तो काय करतो, व्हाय इट इज कॉल्ड एज सर्क्युलेटिंग टाईप. नीट लक्षात घ्या, सर्क्युलेटिंग टाईप का म्हणलेलं आहे, कारण इथे कलेक्ट केलेले जे डस्ट आहे, म्हणजे जे फ्युएलचे डस्ट आहे ना, ती भुकटी कसली आहे, ती फ्युएलचीच आहे. तर ती भुकटी इथे तो कलेक्ट करून पुन्हा या पाईपलाईननी या बेडवरती पाठवतो. म्हणजे जे न जळालेले पार्टिकल आहेत ते वेस्ट जाणार नाहीत. ओके, ते सुद्धा आपण इथं कलेक्ट करून कुठं पाठवतो आपण, या पुन्हा डिस्ट्रीब्युशन प्लेटवर, आणि ते पुन्हा बर्न होऊ शकतात, कंबशन त्याचं होऊ शकतं. म्हणजे सर्क्युलेशन केल्यामुळं काय होतं, आपली इफिशियन्सी आणि इफिशियन्सी वाढते आणि लॉसेस कमी होतात. आणि जे जळालेले प्रोडक्ट आहेत इथं सेपरेशन केलं जातं. जळालेले प्रोडक्ट हे फ्ल्यू गॅसेस इथून रिमूव्ह केले जातात ऍटमॉस्फिअरला. ओके, याच्यामध्ये महत्वाचं काय, वाय इट इज सर्क्युलेटिंग टाईप. यालाच ऍटमॉस्फेरिक पण म्हणतात. ऍटमॉस्फेरिक फ्लुइडाइज कंबशन चेंबर बॉयलर. कारण की याच्यात आपण एअरला पाठवायला एअर फॅन वापरतो, तो नियर अराउंड ऍटमॉस्फेरिक प्रेशरलाच असतो, त्याच्यामुळे त्याला ऍटमॉस्फेरिक फ्लुइडाइज बेड कंबशन बॉयलर असं सुद्धा म्हणतात. आलं लक्षात. हा झाला सर्क्युलेटिंग फ्लुइडाइज बेड कंबशन बॉयलर. आणि नेक्स्ट जो आहे हा आहे प्रेशराइज्ड फ्लुइडाइज्ड बेड कंबशन बॉयलर, PFBCB. प्रेशराइज्ड, FBCBच्या आधी काय वापरला, इथं प्रेशराइज वापरलेलं. तर याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये पहिला वर्किंग प्रिन्सिपल तर सेम आहे बॉयलर ड्रमचा. काय होणार आहे, इथं डिस्ट्रीब्युटर प्लेट असणार आहे, डिस्ट्रीब्युटर प्लेटच्या स्लॉटमधून एअर पास होणार आहे, इव्हन मिक्सिंग होईल. इव्हन मिक्सिंग झाल्यानंतर काय होणार आहे, त्याचं कंबशन चांगलं होईल. कंबशन चांगलं झाल्यावर हिटिंग इम्प्रूव्ह होईल, NOx रिमूव्ह होतील, सल्फर डायऑक्साईड रिमूव्ह होईल. ओके, वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होईल. आता जे हिटिंग करून झाल्यानंतर जे हिटिंगचे प्रोडक्ट आहेत हे मागच्या वेळेस सारखे इथं सायक्लॉन डस्ट कलेक्टर, हे बघा सायक्लॉन सेपरेटर, सायक्लॉन हा जो आहे याच्यावर काय केलं जातं, परत कलेक्ट केले जातात. ओके, सायक्लॉन डस्ट कलेक्टर, इथं दोन्ही पण हे डस्ट कलेक्टरच आहेत. सायक्लॉन कलेक्टर आणि डस्ट कलेक्टर एकच आहे. दोन्ही पण काय करतात, ते जे बर्न झालेले पार्टिकल आहेत, याच्यामध्ये आणखीन एक ऍडिशनल डस्ट कलेक्टर वेगळा वापरलाय आणि सेपरेटर सायक्लॉन वेगळा आहे. सेपरेटर सायक्लॉनचं काम काय आहे, सेपरेटर सायक्लॉन हा अनबर्न्ड पार्टिकल वापरतो, काय सेपरेट करतो, न जळालेले, आणि हा जळालेले पार्टिकल सेपरेट करतो. ओके, सॉलिड पार्टिकल. आणि हे सॉलिड पार्टिकल हा जळालेले या ऍशच्या याच्यामधून पुन्हा पाठवून जातो. आता हा आणखीन एक महत्व, सॉरी, ओके. तर आता कंबशन नंतर दोन प्रकारचे प्रोडक्ट बनतात, सॉलिड प्रोडक्ट. कंबशन तयार झाल्यानंतर दोन प्रकारचे सॉलिड पार्टिकल बनतात. एक असतो अनबर्न पार्टिकल आणि दुसरा असतो बर्न पार्टिकल. बर्न पार्टिकलला काय म्हणतात आपण, ऍश. काय म्हणतो, ऍश म्हणतो, राख म्हणतो त्याला. आता ही राख आपण जर परत सप्लाय केली तर कंबशनची इफिशियन्सी काय होणार आहे, रिड्यूस होऊ शकते. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये आणखीन एक बेनिफिट काय आहे प्रेशराइज फ्लुइड कंबशन चेंबर बॉयलरचा, याच्यामध्ये यांनी अनबर्न पार्टिकल वेगळे काढलेले आहेत आणि बर्न पार्टिकल वेगळे काढले, म्हणजे तीन गोष्टी सेपरेट काढल्या आहेत. सगळ्यात पहिले याच्यामध्ये अनबर्न पार्टिकल सेपरेट काढले, म्हणजे न जळालेले पदार्थ. आणि हे पुन्हा कशाला, इथं हे बाई कोल आणि लाईमस्टोन जिथून सप्लाय होणार आहे त्याच लाईनला परत एकत्र करून दिले, म्हणजे न जळालेले पार्टिकल पुन्हा जळण्यासाठी, कंबशनसाठी परत पाठवलं जाईल. हा फर्स्ट झाला. सेकंड आहे डस्ट कलेक्टर. डस्ट कलेक्टर मध्ये काय केलं जातं, ऍश कलेक्ट केली जाते
आणि ही ॲश कुठं, जी ॲशची लाईन आहे इथून आपण रिमूव्ह करतो राख, त्या राखेच्या लाईनमध्ये परत त्याला पाठवून दिली जाते, म्हणजे तिथून ती रिमूव्ह होती. आणि उरलेले जे हॉट फ्ल्यू गॅसेस आहेत, हे उरलेले हॉट फ्ल्यू गॅसेस इथं गॅस टर्बाईन रन करायला उपयोग होतो. आता गॅस टर्बाईन रन करून हे हॉट फ्ल्यू गॅसेस बाहेर निघून जातात. पण गॅस टर्बाईन काय करतं, गॅस टर्बाईन एअर कॉम्प्रेसरला रन करतं. आता हा एअर कॉम्प्रेसर जो आहे, एअर कॉम्प्रेसर ॲटमॉस्फेरिक एअर घेऊन हाय प्रेशरमध्ये कन्वर्ट करून याला आपल्याला जे फ्लुइडाइज बेड तयार करायचे त्याच्यासाठी वापरला जातो. मागच्या बॉयलरमध्ये सर्क्युलराइज मध्ये काय केलं होतं, आपण सेपरेट फॅन वापरला होता. फॅनमुळं इलेक्ट्रिसिटी पण जास्त लागली आणि दुसरी गोष्ट त्याचं एअर प्रेशर सुद्धा काय होतं, कमी होतं. ओके, सो याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आपल्याला आपण फ्ल्यू गॅसेसनीच टर्बाईन रोटेट केलं, टर्बाईनमुळं कॉम्प्रेसर रोटेट झाला. सो आपल्याला एक्सटर्नल पॉवरची गरज नाही आणि मिळालेलं प्रेशर जे आहे हे फाईन प्रेशर असेल, जास्त प्रेशर असेल, त्याच्यामुळे आपली कंबशनची इफिशियन्सी आणखीन वाढेल. सो दीज आर द 3 ॲडव्हान्टेजेस. काय काय ॲडव्हान्टेजेस आहे बघा याचे. सायक्लोन सेपरेट होतं, अनबर्न पार्टिकल सेपरेट होतात, ॲश सेपरेट होते, एक्सटर्नल एनर्जीची गरज नाही कॉम्प्रेसर रन करायला, आणि कॉम्प्रेसर रन केल्यामुळे काय होतं, जे कंबशनची इफिशियन्सी इन्क्रीज होते. ओके, सो हे 3 ते 4 ॲडव्हान्टेजेस आपल्याला प्रेशराइज फ्लुइडाइज बेड कंबशन बॉयलरमध्ये मिळालेले आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता 2 पॉइंट बाकी राहिलेले आहेत फक्त. 2च पॉइंट बाकी राहिलेले आहे, ते म्हणजे इंडियन बॉयलर रेग्युलेशन ॲक्ट आणि 2-3 डिफरन्स आहे, तर ते आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू.